आमच्या संस्कृतीत आहे, आमच्या जनजीवनाचा हा भाग आहे. तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची, काय तू ती काय मटणाबद्दल आणि चिकन बद्दल आणि मच्छी बद्दल बोलत असते. झालं अंगाशी. आपण लोकांना घरं नाकारली ना, आता ते आपल्याला नाकारतायत. हे जागच्या जागी ठेचायला पाहिजे होतं. हे जेव्हा सुरू झालं ना, तेव्हापासून दक्षिण मुंबईमध्ये मला आठवतं, मी बोरिवलीमध्ये एक आंदोलन केलं होतं. मच्छी विकायला गेलो होतो. जेव्हा मच्छी विकणाऱ्यांना अडवलं होतं बोरिवलीच्या रस्त्यावर, तेव्हा मी बोरिवलीत स्वतः गेलो होतो. मला पोलिसांनी अटक केलेली. तेव्हा राज्य व्यवस्था हे सगळं, म्हणजे आपण मीरा भाईंदर मध्ये पर्युषणला 8 दिवस मटणाची दुकानं बंद करा. का बंद करा? आमचं खाणं आहे ते, इथल्या मूळ माणसाचं जीवन आहे ते. आम्हाला नाही जात दुसरं जीवन. काय झालं त्याच्यात हे स्पष्ट बोलायला आपण का घाबरतो? आपणच जर आपल्या जाती लपवणार असू, आपल्याच जर आपण प्रथा परंपरा लपवणार असू, तर तेव्हा हे सगळं घडतं. तेव्हा लोकांची बोलायची हिंमत होते. तुम्ही चिकन खाणारे घाणेरडी माणसं. घाणेरडी माणसं, मराठी माणसं. अरे जा ना बाबा तुझ्याकडे, तुझ्या गावाला जा. कशाला आला आमच्या इथे? अरे या मराठी माणसाचं आणि मराठी मनाचं आणि मराठ्या मातीचं औदार्य आहे की इथे येणारा कुठल्याही जगातल्या पाठीवरनं माणूस असो, ज्यांनी या जमिनीवर या मातीला पाय लावला तर कधीच उपाशी झोपला नाही. त्या मातीचा हा मोठेपणा आहे. त्या मातीला अपमानित करतात घाणेरडा. तर तो या मातीचा मूळ माणूस आहे ना. आपण शिकलं पाहिजे. सर, सध्या मोहन भागवत यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. मोहन भागवत म्हणतात की कोणत्याही प्रार्थना स्थळासाठी हिंदू मंदिरे असल्याचा दावा उपस्थित करणं योग्य नाही. राम मंदिर निर्मिती मला वाटतं मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात, मला वाटतं मला पहिल्यांदा आयुष्यात मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो की हे बरोबर आहे की उठ सूट तुम्ही ते सर्वे करा, हे शोधून काढा, ते शोधून काढा. मग कायदा केला कशाला 1991 ला प्लेसेस ऑफ रिलिजियस वर्शिप ऍक्ट कशाला केला? राम मंदिर झालं म्हणून कुणी हिंदूंचा नेता होत नाही. त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं, पण ते जे हे बोललेत ना की वो बंद कराय. तुम्ही एकाकडे तिसरी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय, 5वी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय आणि तुम्ही अडकताय त्या मंदिरांच्या आणि मस्जिदीच्याच लफड्यांनी. किती द्वेष पसरवणार हो, किती द्वेष पसरवणार? कसा गेलाय तो खालपर्यंत. बीड मध्ये काय झालं, कशामुळे झालंय सगळं? जाती द्वेष. आपल्या लक्षातच येत नाही आपण काय पेरतोय आणि काय उगवणार आहे. आम्ही बोलत होतो तेव्हा लोक वेड्यात काढतात आम्हाला.